आजच्या या प्रार्थना मननामध्ये आपलं सर्वांचं तारणाऱ्या प्रभू श्री ख्रिस्तामध्ये मी स्वागत करतो. यावेळेस आम्ही गीत नंबर 78 आम्ही गाणार आहोत. मी विनंती करतो की रेव्हरंड विश्वासवाडी साहेब पुढे येतील आणि गाऊ लागतील. वृष्टी कृपेची ईशो प्रेमोक्ती असे तेने तुष्टी पुष्टी आची वृष्टी जगी होत असे वृष्टी कृपेची वृष्टी कृपेची हवी बिंदू येताती दयेची वृष्टी हवी होईल वृष्टी कृपेची स्फूर्तिदायी तोरती ये जोड वारी वारीची गड्यात ती वृष्टी कृपेची वृष्टी कृपेची हवी बिंदू येताती दयेची वृष्टी हवी होईल वृष्टी कृपेची देवा करावी आता सोपी करा स्वामी साची द्या हर्ष अपेक्षिता वृष्टी कृपेची वृष्टी कृपेची हवी बिंदू येताती दयेची आम्हासु वृष्टी हवी होईल वृष्टी कृपेची साधा प्रभू इष्ट का ऐसे विनंती ख्रिस्ताचे नावे करीत सुवास वृष्टी कृपेची वृष्टी कृपेची हवी बिंदू येताती दयेची आम्हासु वृष्टी हवी. प्रभूला पुन्हा धन्यवाद देतो आजच्या या प्रार्थना मननासाठी आणि आपलं सर्वांचं स्वागत करतो. यावेळेस आम्ही प्रार्थना मननाकडे जाण्याच्या अगोदर प्रार्थना करणार आहोत आणि त्याच्यानंतर आदरणीय रेव्हरंड अनुप पाळक हे देवाच्या वचनाची ते सेवा करतील. मी विनंती करतो की आदरणीय रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब आहेत ते पुढे येतील आणि प्रार्थना करतील. त्याच्यानंतर आम्ही पुढे जाणार आहोत. प्रार्थना करू. आमच्या थोर आणि कृपाळू आणि दयाळू परमेश्वर देवबापा, आम्ही तुला धन्यवाद देतो आजच्या नवीन दिवसाबद्दल. तुझे मनापासून आभार मानतो. तुझ्या दयेने तुझ्या कृपेने आज एक नवीन सकाळ तू आमच्या आयुष्याला जोडलीस. कारण तुझ्या पवित्र वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, आम्ही भस्म झालो नाही. ही परमेश्वराची दया होय. त्याची करुणा रोज सकाळी नवीन होत जाते. आणि या तुझ्या नवीन करुणेबद्दल, तू दाखवलेल्या दयेबद्दल आम्ही तुझे दास म्हणून, तुझी मंडळी म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. मान महिमा सन्मान आणि सर्व प्रकारचा आदर तुला अर्पण करीत पुन्हा एक वार आम्ही सर्वजण तुला शरण येतो. प्रभू, तू आमचा स्वीकार कर. तुझ्या पवित्र वचनाच्याद्वारे तुझं मनन आणि चिंतन करण्यासाठी
आणि त्या पवित्र वचनांच्या शिक्षणाच्याद्वारे मंडळी म्हणून आमचं कौटुंबिक आणि आध्यात्मिक जीवन मजबूत करण्यासाठी तू या दिवसामध्ये तुझ्या वचनांच्याद्वारे तू आमची भेट घेत आहेस आणि आमच्या आध्यात्मिक जीवनाची रचना आणि तयारी तू करीत आहेस. याबद्दल आभार मानतो आम्ही, तुला धन्यवाद देतो. म्हणून आज पुन्हा एक वार आजच्या सकाळी तुझ्याकडे आम्ही विनंती करतो, तुझ्याकडे आम्ही मागतो प्रभू, तुझे दास रेव्हरेंड अनुप वळवी तुझ्या पवित्र वचनांच्याद्वारे सेवा करत असताना प्रभू तुझ्या दासाला आपल्या पवित्र हातामध्ये घे. जो आशीर्वाद तुझ्या वचनांच्याद्वारे तू त्यांना दिलेला आहे तो आशीर्वाद आज आम्हा सर्वांमध्ये शेअर करत असताना देवबापा आमची प्रार्थना आहे, या आशीर्वादामध्ये आम्हा प्रत्येकाची वाढ होऊ दे. एक नवीन आध्यात्मिक मनन चिंतन आमच्या जीवनाला लागू असणारं शिक्षण आज आम्ही आत्मसात करीत असताना आमचं मन, आमचं लक्ष, आमचं अंतःकरण प्रभू तुझ्याकडे आणि तुझ्या वचनाकडे लागलेलं असू दे अशी प्रार्थना आणि विनंती करतो. तुझ्या दासाला आपल्या पवित्र आत्म्याचा एक नवीन अभिषेक तू कर, नवीन सामर्थ्य त्यांना तू दे. आणि देवबापा या ठिकाणी जे तुझे दास म्हणून आम्ही हजर आहोत, सोबतच ऑनलाईन सभेमध्ये ऐकणारे आमची प्रिय विश्वासणारी मंडळी आहे, आम्हा सर्वांना आजच्या पवित्र वचनांच्याद्वारे एक नवीन आशीर्वाद दे आणि आमच्या एकत्र येण्याच्याद्वारे देवबापा केवळ तुझं गौरव दे. मान, महिमा, सन्मान आम्ही तुला अर्पण करतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. एका नवीन सप्ताहाला परमेश्वर कृपेने आपण सुरुवात केलेली आहे आणि या नवीन सप्ताहामध्ये प्रभू आम्हा सगळ्यांना सहाय्य करो. आपली कृपा, आपला अनुग्रह हा देत राहो. ख्रिस्ती जीवनामध्ये बळकट होण्यासाठी आम्ही फार सुंदरशी दररोज मनन चिंतनामधून मार्गदर्शक अशी तत्त्व घेतलेली आहे. आज सकाळी काही मार्गदर्शनपर तत्त्व मी आपणाला आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये वाढण्यासाठी असावीत त्याबद्दल मार्गदर्शन करू इच्छितो. त्यापैकी पहिलं वचन फिलिप्पियरास पत्र याच्या पहिल्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये आहे, ते मी आपणा सगळ्यांसाठी वाचतो. फिलिप्पियरास पत्र अध्याय 1 आणि वचन 10. असे की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे, तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे. बरं, या ठिकाणी पूर्ण विराम नसल्यामुळे पुढचं वचन ही वाचू. आणि देवाचे गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्याद्वारे जे नीतिमत्वाचे फळ त्याने तुम्ही भरून जावे. ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये वाढत जाणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. होतं असं की जे ओढ्याचं किंवा नाल्याचं पाणी जर आपण पाहिलं असेल तर ते पाणी ज्या वेळेला वाहतं असतं त्यावेळेला आपल्याला त्याच्यामध्ये पाय सोडावेसे वाटतात, त्या पाण्यामध्ये जाऊन आपल्याला खेळावंसं वाटतं, ते पाणी आपल्या हातामध्ये घ्यावंसं वाटतं. पण जर समजा तोच ओढा किंवा तोच नाला वाहता न होता तुंबलेला असला तर काय होतं? कालांतराने पक्ष्यांची विष्ठा, झाडांचा पाला किंवा जे शेवाळ आहे ते त्याच्यावरती येतं आणि एका विशिष्ट प्रकारचा वास त्या पाण्याला यायला लागतो. इतका वास येतो की गुरंढोरंसुद्धा त्या तळ्याचं किंवा त्या नाल्याचं पाणी पित नाही. हे बघा, जर निसर्ग आम्हाला या सगळ्या गोष्टी दाखवतो की तुंबलेलं जे आयुष्य आहे किंवा तुंबून राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला भरभराहट देत नाही, ते त्या जीवनाचा आनंद देत नाही. आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, आम्ही विश्वास ठेवून आमच्या ख्रिस्ती जीवनाची एक वाटचाल सुरू केलेली आहे, पण जर ती थांबलेली आहे तर मग आज आपल्याला फार गंभीर इशारा देवाच्या पवित्र वचनातून आहे. कारण बघा, ख्रिस्ती व्यक्ती प्रत्येक दिवशी एक एक पाऊल पुढे चालत असतो, विश्वासामध्ये तो वाढत असतो. मग आपण असं म्हणतो की विश्वासाची जी परीक्षा आहे, जी योबाच्या जीवनात आपल्याला पाहायला मिळते की तो विश्वास ठेवणारा होता, परंतु त्याची परीक्षा किती अवघड पद्धतीने झाली. थोडंसं अब्राहमाच्या जीवनाचंही परीक्षण केलं तर आम्हाला काय दिसतं? अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि टप्प्याटप्प्याने देवाने त्याला तपासलं, पारखून पाहिलं. जर आपण मोशेच्या जीवनाकडे पाहिलं तर टप्प्याटप्प्याने देव त्याच्याद्वारे इस्रायली लोकांना पारखून बघत होता, तपासून बघत होता. ज्या 10 पिढ्या त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिल्या आणि त्या पिढ्यांच्याद्वारे त्यांना कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या होत्या, तरी देखील ज्या वेळेला परमेश्वराने त्यांना अरण्यातून नेलं त्यावेळेला त्यांनी गडबड केली आणि देवाविषयी कुरकुर त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. ख्रिस्ती जीवन वाढणारं जीवन आहे. ख्रिस्ती जीवन प्रत्येक दिवशी पुढं जाणारं जीवन आहे. ते पुढं कसं जातं
तर वचन 10 असं म्हणतं, जे श्रेष्ठ आहे ते तुम्ही पसंत करा. श्रेष्ठ जे आहे ते काय आहे? तर ह्या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ तुम्हाला काय वाटतं? सोनं, नाणं, हिरे, मोती, किंवा उत्कृष्ट असं नाव, लोकांच्या समोर आमचं नाव चांगलं उच्चारलं जावं, हे श्रेष्ठ आहे का? किंवा आमचं आरोग्य चांगलं आहे, हे श्रेष्ठ आहे का? समाजामध्ये मला लोक किती ओळखतात, हे श्रेष्ठ आहे का? नाही. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त मिळाला, हीच सगळ्यात मोठी श्रेष्ठ अशी गोष्ट आहे. आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे, हीच ती श्रेष्ठ गोष्ट आहे. कारण की वचन पुढचं काय म्हणतं की ख्रिस्ताच्या दिवसासाठी तुम्ही निर्मळ व निर्दोष असावे आणि देवाचे गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्वाचे फळ त्याने तुम्ही भरून जावे. येशू ख्रिस्ताच्या द्वारेच नीतिमत्व आहे. आणि ह्या नीतिमत्वाचं जे फळ आहे ते तुमच्या आणि माझ्या वाढत्या जीवनातून प्रत्येक दिवस जे पाऊल आम्ही पुढे टाकतो, ख्रिस्ती वाढणारं जे जीवन आहे त्या जीवनामधूनच हे दिसतं. मग श्रेष्ठ जे आहे ते तुम्ही पसंत करा, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही पसंत करा आणि प्रभू येशू ख्रिस्ताला पसंत करून त्याच्यामध्ये आपलं जीवन जगा. आज आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठतम गोष्ट कोणती आहे? आपलं कुटुंब, आपली लेकरं, किंवा आपला मित्रपरिवार, किंवा आपल्या जवळ असलेली मोठमोठी महागडी साधनं, ही आमच्यासाठी श्रेष्ठ नाही आहे. आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त श्रेष्ठ आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त श्रेष्ठ आहे म्हणून त्याला तुम्ही पसंत करा. आज आपली पसंती जगातल्या पर्यटन स्थळांची असेल, आपली पसंती कदाचित कपड्या लत्त्याची असू शकते, रंगसंगतीची पसंती असू शकते, परंतु ख्रिस्त तुम्ही पसंत करावा, हे या ठिकाणी फिलिप्पीच्या मंडळीला संत पौल स्पष्टपणे म्हणतो. ख्रिस्ती जीवन वाढणारं जीवन आहे आणि ह्या जीवनात वाढत असताना पसंत तुम्ही करायची आहे, ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही प्राप्त करून घ्यायचं आहे. पसंती असतात नाही का, आवडीनिवडी असतात, प्रत्येकाच्या आवडीनिवडी असतात आणि त्या असायला पाहिजे. नाहीतर मग सगळ्यांचं एकच विचार असला किंवा एकच गोष्ट असली तर नाविन्य असं काही राहणार नाही. आपण घरामध्ये 4 लोक जरी असलो तरी प्रत्येकाच्या पसंती वेगळ्या असतात. मग खानपानाची पद्धत पसंत वेगळी असेल, अन्न वस्त्राची पसंत वेगळी असेल, कपड्या लत्त्याची पसंत वेगळी असेल, असू शकतं, ते नाकारता येत नाही. परंतु ख्रिस्ती व्यक्तीने ख्रिस्ती जीवनात वाढत असताना पहिली गोष्ट करावी, श्रेष्ठ गोष्ट निवडून घ्यावी आणि ती पसंत करावी. तुमच्या आणि माझ्यासाठी श्रेष्ठ गोष्ट एकच आहे, ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आमच्यासाठी श्रेष्ठतम असा केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. जाईन ख्रिस्ता मागे निश्चय, माघारे नाही फिरणार. या गीताला जर आपण बारकाईने लक्ष देऊन ऐकलं तर कितीतरी सुंदर गोष्टी आम्हाला त्यातून शिकायला मिळतात. की मी जगाला पाठीमागे सोडलेलं आहे आणि ख्रिस्त माझ्या पुढे आहे. मी आता माघारे कधीच फिरणार नाही. का? कारण ख्रिस्त ही पसंती माझ्या जीवनाची आहे. कितीतरी कठीण आम्हाला ह्या गोष्टींचा जो मर्म आहे किंवा त्या मागचा जो इतिहास आहे तो आम्हाला दाखवतो की आमचा प्रभू आमच्यासोबत आहे. त्याला तुम्ही पसंत करावं आणि ते फळ तुमच्यातून दिसावं. फळ म्हणजे नेमकं काय? की जे पदार्थ आपल्यासमोर आहे ते फळाच्या रूपाने आपण घेतो आणि प्रत्येक फळामध्ये एक पौष्टिक तत्व आहे. बघा, व्हिटॅमिन सी आहे, व्हिटॅमिन डी आहे, व्हिटॅमिन ए आहे, प्रत्येक फळामध्ये आहे. ॲपल जर आपण खाल्लं तर आपल्याला त्याच्याद्वारे शक्ती मिळते, आपल्याला त्याच्याद्वारे बळ मिळतं. किंवा इतर जे सिजनेबल फळं आहेत ते जर आपण घेतले तर त्याच्याद्वारे आपल्या शरीराला शक्ती मिळते. तर तसंच आपण हे सगळं करत असताना आमच्यामधून ख्रिस्ताच्या पसंतीचं फळ आणि त्याची गुण दिसली पाहिजेत. किती सुंदर आहे नाही का? मग आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ती जीवन वाढणारं जीवन आहे. या वाढत्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला बळकट धरा आणि प्रभू येशू ख्रिस्त ही पसंती आपल्या जीवनामध्ये घ्या. दुसरं अजून एक वचन आपणासाठी मी वाचू इच्छितो, ते आहे फिलिप्पीकरास पत्राचं 3 अध्यायाचं 13वं वचन. 3 अध्याय 13व्या वचनापासून पुढे 16व्या वचनापर्यंत आहे. परंतु मी वेळेअभावी सगळंच वाचत नाही, परंतु जे महत्त्वाचे मुद्दे त्यात नमूद केलेले आहेत त्याकडे आपलं लक्ष नेऊ इच्छितो. ते म्हणजे बघा 13वं वचन, अद्यापि मी ते आपल्या कयात घेतले असं मानत नाही, असं तो म्हणतो. कयात घेणं म्हणजे काय? आपलंसं करणं, जवळ घेणं. कयात घेणं म्हणजे जशी आई आपल्या लेकराला कवटाळते आणि आपल्या कमरेच्या जवळ बिलगून ठेवते त्याला म्हणतात कवटाळणे किंवा कह्यात घेणे, झाकून घेणे. जशी कोंबडी आपल्या पिल्लांना पंखाखाली झाकून घेते तसं झाकून घेणं. आमचा प्रभू
आम्हाला त्याच्यामध्ये वाढत असताना झाकून घेतो आणि मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे लक्ष आमचं लावण्यासाठी सहाय्य करतो. ख्रिस्ती जीवनात वाढायचं आहे तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करा. भूतकाळातल्या खूप साऱ्या अशा गोष्टी असतात ज्या आम्हाला ख्रिस्तामध्ये वाढू देत नाही किंवा मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. मग आपला जुन्या स्वभावातला बोलले गेलेला एखादा शब्द असू शकतो, एखादी घटना असू शकते, एखादी व्यक्ती असू शकते की ज्यांच्यासोबत आपलं प्रभू येशू ख्रिस्त प्राप्ती होण्यापूर्वी वाद असेल किंवा बेबनाव असेल आणि मग ते बेबनाव आणि ते वाद वारंवार आमच्या मनामध्ये बिंबत राहतात आणि सैतान आम्हाला देवापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत असतो. मग अशा वेळेला आपण करणार तरी काय? तर अशा वेळेला मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करा आणि पुढची वाटचाल चाला. पहिली गोष्ट आहे ख्रिस्ताला पसंत करा आणि दुसरी गोष्ट आहे मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करा. कालपर्यंत जे झालं ते आज उपयोगी आहे का? आपल्या भविष्याच्या वाढीसाठी किंवा भविष्याच्या वाटचालीसाठी आजच्या गोष्टी आमच्या उपयोगाच्या पडतील का? नाही. कालच्या गोष्टीचा फक्त अनुभव आपल्या पाठीशी राहील, कालच्या गोष्टीचा एखादा प्रसंग आपल्या पाठीशी राहील, परंतु भविष्याची वाटचाल चालायला आम्हाला आज चालावंच लागेल. जसं मी अगोदर म्हटलं की ख्रिस्ती जीवन हे चालणारं किंवा पुढे वाढणारं ख्रिस्ती जीवन आहे आणि हे वाढणारं ख्रिस्ती जीवन, पुढे चालणारं जे ख्रिस्ती जीवन आहे ते चालत असताना आपण मागील गोष्टींकडे दुर्लक्ष केलंय का? की मग मागच्या गोष्टी आम्ही स्वतःच घेऊन चाललेलो आहोत? आम्ही जसे आहोत तसा आमचा प्रभू आम्हाला स्वीकारतो आणि जसं आम्ही आहोत तसं त्याने आम्हाला स्वीकारून त्याच्यामध्ये चालण्यासाठी शक्ती दिलेली आहे. पुढे आणि पुढे आपण वाढतच जाऊ. पुढं वचन असं म्हणतं की जे पाचारण आहे ते पाचारण बक्षीस मिळवण्यासाठी आहे आणि त्याच्यासाठी मर्यादेच्या खुणा नेमून दिलेल्या आहे आणि त्या मर्यादेच्या खुणेवरून धावूनच आम्हाला ते बक्षीस मिळेल. बघा, ज्याही जगिक प्रतियोगिता होतात त्याला काही नियम असतात आणि त्या नियमांच्या बाहेर जर आपण गेलो तर पारितोषिक मिळत नाही. तसं परमेश्वराने आम्हाला नेमून दिलेलं नियमशास्त्र आमच्यासाठी दिशादर्शकाचं असं काम करतं आणि हे दिशादर्शक आम्हाला एका लाईट हाऊसप्रमाणे, एका उंच शिखरावर असलेल्या दिव्याप्रमाणे मार्गदर्शन करतं आणि त्याच्यासाठीच आता आम्हाला पुढे आणि पुढे ख्रिस्ती जीवनात वाढायचं आहे. तर ख्रिस्ताला पसंत करा. दुसरी गोष्ट आहे मागील गोष्टींकडे लक्ष देऊ नका आणि पुढची गोष्ट आहे तुमचं जे पाचारण आहे त्या पाचारणाचं एक बक्षीस ठेवलेलं आहे, ते मिळवण्यासाठी आज मर्यादेच्या खुणेवर धावा. आज कितीतरी मर्यादा पावित्र्याच्या आम्हाला आहे. आमच्या नजरेला मर्यादा असाव्या, आमच्या शब्दांना मर्यादा असाव्या, आमच्या बाह्यकारी जीवनामध्ये आम्ही ज्या लोकांच्या संपर्कात येतो, आमचं शरीर हे परमेश्वरासाठी मंदिर आहे, परंतु अनेक वेळेला हे मंदिर अविश्वासणाऱ्यांसारखं आम्ही वेगवेगळ्या व्यसनांनी जर त्याला गुंतवून टाकतो किंवा त्याला खराब करतो तर देवाच्या दृष्टीने ते कदापि योग्य नाही आहे. कारण की गुंगी आणणारी औषधं किंवा गुंगी आणणारी अशी पेय किंवा असे काही पदार्थ आहे की ज्याच्याने तुमच्या बुद्धीला गुंगी येते, तुमच्या विचारांना गुंगी येते आणि तुम्ही एका वेगळ्या विश्वामध्ये आहात असं वाटायला लागतं. तर आपण त्याच्याद्वारे आपल्या शरीराचा नाश करतो. व्यसनं नेमकी काय आहे? तर व्यसनं ही तुमच्या शरीराचा नाश करतात, एवढंच एक साधं त्याच्या मागे गणित आहे. आणि ज्याच्याद्वारे तुम्हाला भूल झाल्यासारखं वाटतं किंवा बुद्धी बेचैन होऊन जाते, बुद्धीचा संपर्क विचारांशी, मेंदूशी नसतो, पूर्ण संपर्क तुटतो, तर अशा गोष्टी काय उपयोगाच्या? त्याच्याने लाभ काय? त्याच्याने कोणती पौष्टिक तत्व मिळतात? नाही, त्याच्याने कोणतीही प्रकारची पौष्टिक तत्व मिळत नाही. म्हणून आपल्याला ख्रिस्ती जीवनात वाढायचं आहे. 3 फार सोप्या आणि छोट्या गोष्टी मी आपणाला सांगितलेल्या आहे. ख्रिस्ती जीवन हे वाढणारं जीवन आहे. जसं एक वाहता ओढा, वाहता नाला आम्हाला आनंद देतो, तसा आनंद देणारा आमचं ख्रिस्ती जीवन आहे. मग त्यासाठी आम्हाला काय करायचं आहे? ख्रिस्ताला पसंत करायचं आहे. त्यासाठी आपली दुसरी जबाबदारी काय आहे? तर आम्हाला जे आम्ही प्राप्त करून घेतलेलं आहे ते म्हणजे नवा स्वभाव आणि नवा मनुष्य. मागील गोष्टी आता दुर्लक्ष करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्हाला पाचारण केलेलं आहे, बक्षीस आमच्यासाठी ठेवलेलं आहे, आज मर्यादेने वागा. मर्यादेने वागा, मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करा आणि ख्रिस्ताला पसंत करा. हे 3 शब्द आपण तोंडपाठ करा व आपल्या मनामध्ये ठेवा. आजचं हे मनन देवबाप आपणा सगळ्यांसाठी आशीर्वादाचं असं करो. पुढील वेळ मी सन्माननीय रेव्हरंड राजू मार्गे पाळक साहेबांच्या हाती देतो.
आजच्या या मननासाठी खरोखर मी प्रभूचे आभार मानतो. देवाने याच्याद्वारे देखील आम्हा सर्वांना आशीर्वादित केलेला आहे. यावेळेस आम्ही प्रार्थना करणार आहोत आणि मग प्रभूची प्रार्थना म्हणणार आहोत आणि मग आशीर्वाद आम्ही घेणार आहोत. मी विनंती करतो की आदरणीय रेव्हरेंड LP वळवीपाळक साहेब आहे ते पुढे येतील, प्रार्थना करतील, प्रभूची प्रार्थना आपण म्हणू आणि आशीर्वाद देखील ते देतील. प्रार्थना करू आपण. पवित्र सर्वसमर्थ आमच्या स्वर्गीय बापा, प्रभू येशूच्या पवित्र नावात आजच्या दिलेल्या दिवसाबद्दल धन्यवाद देतो. तुझं वचन ऐकण्याची कृपा तू आम्हाला दिलीस. या ठिकाणी हजर असलेले तुझे सर्व प्रिय दास, ऑनलाईनमध्ये असलेले सर्व प्रियजन, ज्यांच्या कानावर आज तुझं दासाद्वारे गेलेलं वचन, त्या वचनाच्या योग्य येणारे तुझे स्वर्गीय विचार, तुझा उद्देश आमच्या जीवनासाठी, आम्ही फलवंत जीवन जगावं आणि हे फलवंत जीवन हे तुझ्या गौरवासाठी आहे. आणि यावरूनच प्रभू आमच्या जीवनाची ओळख आणि छाप या जगासमोर जाणार आहे. आणि म्हणून प्रभू अशा या ध्येयाकडे आम्ही वाटचाल करीत असताना पुन्हा एकदा तुझ्या वचनामधून तुझं मूलभूत सत्य आमच्या ख्रिस्ती जीवनाच्या वाढीसाठी जे प्रभू आहे, तुझा उद्देश आहे, आम्ही एक विपुल फळ द्यावं, जेणेकरून प्रभू आमच्या जीवनात तुझं गौरव होईल. आणि या सर्व गोष्टीसाठी, विपुल फळासाठी तुझी कृपा तू पुरीव. तुझ्या सत्यामध्ये, वचनामध्ये सतत आणि सतत तू आम्हाला ठेव. आणि खरोखर तुझ्या दिवसासाठी आम्ही जे उत्तम आणि श्रेष्ठ जे प्रभू येशू ख्रिस्ताचं सत्य आहे ते आम्ही ग्रहण केलेलं आहे, ते शेवटपर्यंत धरून राहण्यासाठी तुझी कृपा पुरीव. ज्या लोकांनी ऑनलाईनमध्ये हे वचन ऐकलेलं आहे त्या सर्वांना प्रभू ह्या वचनाच्याद्वारे तू मोठा आशीर्वाद दे. प्रभू येणाऱ्या समयामध्ये, दिवसामध्ये आम्ही सर्व तुझ्या गौरवासाठीच आमचं उरलेलं आयुष्य आम्ही जगावं आणि त्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असावे, समर्पित असावे म्हणून तुझी कृपा पुरीव. ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. स्वर्गातील पित्या, ना पवित्र मानले जाऊ तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास सोडले आहे तसेच तो आमची ऋणे आम्हास सो. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्मेची गोड सहभागिता, इथे जमलेल्या तुझ्या सर्व प्रिय दासांबरोबर, ऑनलाईनमध्ये ज्यांनी वचन ऐकलेले त्या सर्व प्रियजनाबरोबर, देवाची प्रिय मंडळी आणि निवडलेले राष्ट्र इस्रायल्याबरोबर प्रभू येशू तू येईपर्यंत सो. आमेन. सुवंद देवा परात्पर स्तवा हो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्मा जान त्रेक्याला घ्या